ज्या टायमाला आम्ही कन्हैयाची पेंट चालू केली तेव्हापासून आम्हाला मेंटेनन्स बहुत कमी यायला लागला जनावरांचा, म्हणजे दवाखान्यांचा. मेडिकल वगैरे जास्त लागत नाही. माझं नाव विजय पांडुरंग डोकळे, राहणार डोकळेवाडी, कलेडोन, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आमच्या 8 गायी आहेत आणि 5 म्हशी आणि देशी गाय एक आहे आणि बाकीच काय लहान हे आहेत. तर आम्ही ही 6 महिन्याची असताना कालवड आणली होती. तिला सुरुवातीला आम्ही बूस्ट वापरलं कन्हैयाचं. त्याचा एवढा रिझल्ट आहे की ती चारल्यानंतर मंथली बऱ्यापैकी त्याची तब्येत तयार होती आणि गाभण काळात आम्ही हिला आता जन्नी चारतोय कन्हैयाची. त्याचाही रिझल्ट चांगला आहे. बघा तुम्ही, गाय आता ही 5 महिन्याची गाभण आहे, 16व्या महिन्यात गाभ गेलेली आहे, आदत आहे आता बी. बाकीचं आमचं गायचा गोठा आहे, म्हशी आहेत, 150 लिटर दूध आहे गायचं, म्हशीचं 20 लिटर दूध आहे. तर आम्हाला कन्हैयाचा चांगला रिझल्ट भेटलाय. सुरुवातीला अदर कंपनीचे आम्ही पेंट चारत होतो, त्या टायमाला आमचं 120 लिटर दूध जात होतं. नंतर कन्हैयाची पेंट चालू केल्यानंतर आमचं 150 लिटर दूध जायला लागलं. म्हशीसाठी बी फॅट चांगली लागते, आता 9-10 फॅट लागते. पूर्वी अदर कंपनी पेंट चालू तेव्हा 6 फॅट लागायची, आता 9 ते 10 फॅट लागते. ज्या टायमाला आम्ही कन्हैयाची पेंट चालू केली तेव्हापासून आम्हाला मेंटेनन्स बहुत कमी यायला लागला जनावरांचा, म्हणजे दवाखान्यांचा. मेडिकल वगैरे जास्त लागत नाही. आम्ही त्या जनावरांनी जंताची गोळ्या वगैरे देतो आणि कंपनी एवढी भारी आहे. आमच्याकडं 1 वर्ष झालं आम्ही यांची पेंट चारतोय, तेव्हापासून आम्हाला कुठलाही त्रास जनावरांनी गाभणचा नाही येत. तब्येत व्यवस्थित असते आणि नंतर दूध बी भरपूर येतं, फॅट बी चांगली लागते.